पण आता दीपा तुझा वनवास सुरू. मराठी मालिका विश्वामध्ये कायम हिरोईनचाच फॅन बेस असतो. आता प्रोमो आल्यानंतर मला अनेक कॉमेंट्स आल्या सोशल मीडियावर सुद्धा की नाही का निगेटिव्ह रोल मध्ये तू हे करतोयस आणि वगैरे वगैरे. घाऱ्या डोळ्यांना लबाड माणसं म्हणतातच लोक. हाय हॅलो नमस्कार, मी सिद्धी पाटील. न्यूज 18 लोकमतवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण आलो आहोत रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर. याचं कारण म्हणजे तुम्ही महा एपिसोडचा प्रोमो तर पाहिलाच असेल, कारण त्यामध्ये तुम्ही एक ट्विस्ट पाहिलाय. मालिका एका वेगळ्या वळणावर उभी आहे, कारण मालिकेचा नायक म्हणजेच कार्तिक आता खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. कार्तिकवर इतकी वेळ का आली की तो दीपाच्याच विरोधात आता उभा राहणार आहे आणि दीपाच्या विरोधात कटकारस्थानं रचताना आपल्याला दिसणार आहे. त्याच्याचकडून जाणून घेऊया. कार्तिक, तुमची सिरियल सुरू झाल्यापासून दीपा आणि कार्तिक एकदम एकत्र होते. 7 वर्षांचा गॅप पडला, त्यामध्ये दुरावा झाला. आता कुठे तुमच्या संसाराची घडी व्यवस्थित होते ना होते, पुन्हा दुरावा, आणि त्यामध्ये तू त्याच्या विरोधात उभा राहतोयस. काय असं झालं? म्हणजे हे मला आणि तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा हा मोठा प्रश्न आहे. तूच सांग. येस, सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला हे सांगायला आवडेल की आजवर 3-3.25 वर्ष 950 भाग तुम्ही या मालिकेवर भरभरून प्रेम केलं आणि तुमचा जो आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळेच आम्ही इतके भाग इतकी वर्ष तुमचं मनोरंजन करू शकलो. त्यामुळे या पुढेही म्हणजे हे जे आत्ता काही सिद्धी म्हणाली तसं की आधी एकत्र मग दुरावा मग पुन्हा एकत्र, ही मुळात एवढं कथानक तुमच्यासमोर आणायची संधी तुम्हीच आम्हाला दिली आहेत, कारण तुमचं तितकं आमच्यावर प्रेम होतं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आत्ताच्या ट्विस्टबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की जसं तू म्हणालीस की आधी एकत्र होतो, मग अर्थातच काही गैरसमजांमुळे वेगळे झालो. एक दुरावा होता 7 वर्षांचा आणि ते सगळे गैरसमज दूर करून पुन्हा एकत्र आलो. आणि मग आत्ता हे का घडतंय तर त्याचं कारण या प्रश्नातच याचं उत्तर आहे की 7 वर्ष वेगळे असल्यानंतर एकत्र आलो आणि तरी सुद्धा असं काहीतरी घडलं जे आत्ता एपिसोड्स आपण बघितले असतील किंवा बघत असाल. ते म्हणजे की एक कोर्ट केस झाली कार्तिकवर आणि त्यात दीपाने अर्थातच काही चुकीची साक्ष दिली नाही. तिने जे सत्य घडलंय तेच सांगितलं आणि कार्तिकचं फक्त म्हणणं होतं की तू खोटं नको बोलूस, पण तू सत्यही सांगू नकोस. म्हणजे ह्या 2 गोष्टी जर का ज्या घडल्यात त्या तू नाही बोललीस तर मी वाचू शकेन. सो कार्तिकसाठी असं आहे की माझं अख्खं आयुष्य, माझं मेडिकल करिअर हे सगळं तुझ्या हातात होतं आणि तू त्या सत्याच्या बाजूने उभं राहायचं म्हणून जे काही कोर्टात जाऊन सांगितलंस त्याच्यामुळे मला अटक झाली. पण अर्थातच तो सुद्धा एक गैरसमजच आहे. पण आत्ता तरी कार्तिकच्या डोक्यात हेच असल्यामुळे तो म्हणतो की अच्छा, माझी बायकोच माझ्या विरोधात जाऊन साक्ष देते ना, मग आता मी जी काही मला शिक्षा झाली आहे 14 वर्षांची शिक्षा, ती मी भोगेन आणि मी 14 वर्षांनी बाहेर येईन. आणि म्हणून आत्ता जो तुम्ही लीप नंतरचा प्रोमो बघितलाय त्या प्रोमोमध्ये दिसेल की कार्तिक वागतोय तर छान सगळं, पण शेवट बोलतोय की आता तुझा वनवास सुरू. सो ही 14 वर्ष जो वनवास कार्तिकने भोगलाय जेलमध्ये राहून, तोच आता बाहेर आल्यानंतर तो दीपाला देणार आहे. पण म्हणून तो सरळ सरळ कटकारस्थानं रचणार आहे का किंवा असं काही होणार आहे का, तर तसं नॉट नेसेसरीली. कदाचित तो खूप छानच वागेल दीपाशी, खूप गोडच असेल सगळं खूप, पण त्याची एक दुसरी बाजू असेल जी कधी प्रेक्षकांना दिसेल कधी दिसणार नाही. प्लस आता 14 वर्ष गेली आहेत, सो मुली मोठ्या झाल्यात, त्यांनाही तुम्ही प्रोमोत बघितलं असेल. तर त्या मुलींची करिअर्स काय आहेत, त्या दोघी आत्ता काय करतायत, त्यांचे इक्वेशन्स कार्तिक बरोबर दीपा बरोबर कसे आहेत एक्झॅक्टली, हे सगळंच खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे बघायला मजा येणार आहे. त्यामुळे आजवर जसे बघत राहिलात तसे या पुढेही बघत राहा, एवढंच सांगेन. मुलींवरून मला प्रश्न विचारायचा आहे. आत्तापर्यंत दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री दाखवणं तुमच्यासाठी तसं सोपं असेल कलाकार म्हणून. त्यानंतर जुळ्या मुलींचे आई बाबा हे मोठं आव्हान तुम्ही पेललत आणि आता चक्क म्हणजे तरुण मुली, 2 जुळ्या मुलींचे आई बाबा. तुझं लग्न झालेलं नसताना आता इतक्या मोठ्या मुलांचे आई बाबा म्हणून भूमिका साकारायची आहे, कसं वाटतंय? अगदी खरं सांगायचं तर सुरुवातीला जेव्हा हा प्रस्ताव मांडला गेला की केव्हा आम्हाला हे इन्फॉर्म करण्यात आलं की आपण इतकी मोठी लीप आता घेणार आहोत आणि तुम्हाला 22 वर्षांच्या मुली असणार आहेत, तेव्हा खरं तर थोडं एक क्षण विचार आलेला मनात की बापरे, म्हणजे आता आपण या वयाची भूमिका करायची आहे का. आणि मग एक नट म्हणून अर्थातच ती सगळी इन्सिक्युरिटी येऊन हे सगळं मनात येतं की मग मी आत्ता जर का इतकी हिट मालिका आहे त्याच्यात या वयाची भूमिका केली, मग मला पुढे तसंच कन्सिडर केलं गेलं तर मला यंग रोल्स मिळतील की नाही पुढे वगैरे वगैरे, हे सगळं मनात आलं. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मला अशी वाटते की एक नट म्हणून प्रत्येकाच्या नशिबात अशा मालिका येत नाहीत की ज्या
3.5 वर्ष आली तरी उत्तम चालू आहेत, ज्यांचे 950 भाग झालेत. असं प्रत्येकाच्या नशिबात येत नाही आणि ते आपल्या नशिबात आलंय. तर एक नट म्हणून, एक ॲक्टर म्हणून हे आपण आपलं भाग्य समजावं की त्या एकाच मालिकेत तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या वयोगटातले कॅरेक्टर्स प्ले करता येत आहेत, इतक्या वेगवेगळ्या छटा दाखवता येत आहेत की जिथे तो आधी प्रेमळ सुद्धा आहे, मग छान सुद्धा आहे, मग एक मुलींचा वडील सुद्धा आहे, एक चांगला नवरा पण होता पण मग गैरसमज झाले आणि आता एक कम्प्लीट निगेटिव्ह झोनमध्ये असणार आहे. सो हे ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे एखाद्या ॲक्टरसाठी. आणि मग तशा पद्धतीने विचार करायला लागल्यावर ते अजूनच इंटरेस्टिंग वाटायला लागलं की ज्या वयाच्या मुलींच्या वडिलांचा रोल आता करायचा आहे, म्हणजे माझ्या खऱ्या वयात आणि त्या मुलींच्या वयांमध्ये ॲक्च्युली फक्त 8-9 वर्षांचं अंतर आहे, पण त्यात मला त्यांचा वडील प्ले करायचा आहे आणि अर्थात रेश्माला त्यांची आई. सो हे खूप चॅलेंजिंग आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट विसरता कामा नये की हे प्रेक्षकांचं प्रेम आहे, ज्यांनी या मालिकेचा चेहरा म्हणून आम्हाला ओळखलं जातं आणि तो चेहरा बदलता कामा नये. त्यामुळे मुली जरी मोठ्या झाल्या तरी हे चेहरे आम्हाला तेच हवेत आणि आम्हाला कार्तिक आणि दीपाचीच गोष्ट बघायची आहे. त्यामुळे त्याच चेहऱ्यांमध्ये बघायची सवय झालेली असते लोकांना. सो हा ऑप्शन कायमच असतो की खरंच त्या वयाचा कोणीतरी ॲक्टर कास्ट करणं, पण तसं न करता एक आपण त्या मालिकेला त्या चेहऱ्यांनी आयडेंटिफाय करतो. अच्छा, रंग माझा वेगळा म्हणजे ओ कार्तिक दीपा ते असे दिसतात, मग ते असे दिसतात तर ते असेच दिसायला हवेत लोकांना सुद्धा. त्याच्याने कनेक्टिव्हिटी जास्त राहते कायम असं मला वाटतं. आणि जसं मी म्हटलं एका नटासाठी तर ती खरंच खूप चॅलेंजिंग गोष्ट आहेच, पण ॲट द सेम टाईम हा एक अनुभव म्हणून नक्कीच घेतला पाहिजे की आपल्याला एकाच प्रोजेक्टमध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत. सो मी या सगळ्याकडे या दृष्टीने पाहतो, त्यामुळे मी एक्सायटेड आहे खूपच. आणखी एक प्रश्न आहे की लोकांना आतापर्यंत कार्तिक म्हणजे शांत, समंजस, आईचं ऐकणारा, संस्कारी मुलगा, डॉक्टर कार्तिक, प्रेम करणारा दीपावरती, अशी एक इमेज होती. आणि मुळातच एखाद्या कलाकाराला खलनायकाची भूमिका मिळणं सोपं असतं, पण लोकांनी एवढं प्रेम दिल्यानंतर आता आपण निगेटिव्ह भूमिका करणार आहोत. तर तुझ्यासमोर स्पेशली रेश्मापेक्षाही तुझ्यासमोर हे मोठं चॅलेंज आहे. तर कसं वाटलं जेव्हा तुम्हाला सांगितलं गेलं की तुझा आता रोल बदलतोय, तुला पूर्ण निगेटिव्ह भूमिकेमध्ये जायचंय, कसं वाटलं तेव्हा तुला? मला ॲक्च्युली जसं मी आत्ता म्हटलं, मला ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग वाटलं. कारण का काय आहे ना, तो समंजस आहे, छान आहे, त्यामुळे तो हिरो आहे वगैरे हे सगळंच छान आहे. पण मला नेहमी असं वाटतं की जितका माणूस किंवा जितका तो हिरो समंजस असतो किंवा समजून घेणारा असतो, त्याला राग येत नाही, तो शांत असतो, सगळ्यावर शांतपणे रिॲक्ट करतो, हे सगळं खरेपणापासून कुठेतरी लांब असतं असं मला नेहमी वाटतं. म्हणजे माणूस म्हणून आपल्याला राग आला तर आपण चिडतो, एखाद्यावर ओरडतो, कळत नाही का तुला, असं पटकन बोलतो. पण कार्तिक तसं काहीच करायचं नाही, बरं ठीक आहे हरकत नाही, असाच होता जसं. तर ते मला नेहमी माणसाच्या माणूसपणापासून ते लांब आहे असं वाटतं. वेरॅज खरोखर चिडणारा माणूस आहे, त्याला आनंद आला तर तो हसतोय, त्याला दुःख झालं तर रडतोय, त्याला राग आला तर तो चिडतोय, हे मला नेहमी आपण माणूस म्हणून जसे असतो त्याच्या कुठेतरी जवळ जाणार वाटतं किंवा खरेपणाच्या जवळ जाणार वाटतं. त्यामुळे मला जेव्हा हे कळलं निगेटिव्ह करायचं आहे, बरं हे आउटराईट निगेटिव्ह आहे का की एक तो विलन आणि असेच डोळे करत राहणार आणि करणार आहे, तर तसंही नाही आहे. तो दीपासमोर त्याच्या कुटुंबियांसमोर कायम नेहमी छानच प्रेझेंट होणार आहे. पण त्याच्या डोक्यात काहीतरी एक वेगळी बाजू, वेगळे विचार चालू आहेत जे दिसणार नाही तो करताना, पण ते घडत असेल आणि तो सगळं तो करत असेल. त्यामुळे ते प्ले करणं अजून इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे लोकांच्या मनात जी इमेज झाली, म्हणजे आता प्रोमो आल्यानंतर मला अनेक कॉमेंट्स आल्या सोशल मीडियावर सुद्धा की नाही का निगेटिव्ह रोलमध्ये तू हे करतोयस आणि वगैरे वगैरे. पण मला वाटतं तीच गंमत आहे ह्या क्षेत्राची, तीच गंमत आहे एखादा ॲक्टर असण्याची की त्याला एकाच आयुष्यात खूप वेगवेगळी आयुष्य जगून पाहता येतात की हा अशा प्रकारचा माणूस कसा असू शकतो, कसा जगू शकतो. आणि अर्थात त्याला साथ देणारे आपले लेखक असतातच की अशा प्रकारचा माणूस हे असं बोलेल, तू हे बोल, आणि मग ते मी माझ्या पद्धतीने कसं करीन. सो हे सगळे मला सगळीच प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे ही खूप चांगली प्रोसेस आहे आणि मग त्याचं एक अल्टिमेट प्रॉडक्ट प्रेक्षकांसमोर येतं. सो मला जेव्हा सांगितलं गेलं की आता तुझं थोडंसं निगेटिव्हकडे झुकणार आहे, तर मला खूप बरं वाटलं. घाऱ्या डोळ्यांना लबाड माणसं म्हणतातच लोक, त्यामुळे त्या डोळ्यांचा इतके दिवस हिरो म्हणून असताना चष्मा लावून लावून ते डोळे कमीत कमी दाखवायचा प्रयत्न केलाय, पण आता तो चष्मा काढून त्या डोळ्यांचाही पुरेपूर वापर करता येणार आहे. ह्याचीही मला गंमत वाटली की जे डोळे लोकांना आवडत होते हिरो म्हणून, आता तेच डोळे, त्याच डोळ्यांमध्ये वेगळे भाव असणार आहेत. सो ही खूप मजेशीर गोष्ट वाटते मला आणि ॲक्टर म्हणून मी खरंच खूप नशीबवान समजतो स्वतःला त्या बाबतीत. आणि महा एपिसोडच्या प्रोमो नंतर आतापर्यंत दीपाचा असं कोणी फॅन तुला सोशल मीडियावर किंवा बाहेर भेटलाय का की यार तू का दीपाला त्रास देतोयस, तिची बाजू ऐकून घे, असं काही
कुठला अनुभव आहे का? सोशल मीडियावर असंख्य फॅन्स तसे भेटले. एक तर मुळात मी सांगतो, रंग माझा वेगळाचे फॅन्स हे दीपाचेच फॅन्स असतात. मराठी मालिका विश्वामध्ये कायम हिरोईनचाच फॅन बेस असतो. म्हणजे नायिकेच्या बाजूने आपण गोष्ट बघतो. रादर आपले लेखक सुद्धा नायिकेच्या बाजूनेच गोष्ट सांगतात, कारण का आपला प्रेक्षक वर्गही तोच आहे. म्हणजे बघणारे प्रेक्षकही मॅक्झिमम स्त्रिया, बायका, गृहिणी या असल्यामुळे जास्तीत जास्त त्यांना रिलेट होईल असे कॅरेक्टर्सच नेहमी फोरफ्रंटवर असतं आणि त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गोष्ट सांगितली असते. म्हणजे दीपा कधीच निगेटिव्ह वागताना दिसणार नाही, तिला कितीही राग आला तरी. पण कार्तिक ते करू शकतो. सो जेव्हा नायिकेला त्रास होतो तेव्हा समोरचा माणूस कितीही बरोबर असला, म्हणजे कार्तिक कितीही बरोबर असला, कितीही गैरसमजातून तो असा वागत असला, तरी तो लोकांच्या दृष्टीने विलनच ठरतो. सो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते. त्यामुळे रंग माझा वेगळाचा फॅन बेस हा अख्खाच्या अख्खा दीपाचाच फॅन बेस आहे, आणि अर्थात सौंदर्याचा. पण त्यामुळे असे असंख्य रिॲक्शन झाले. म्हणजे मी काहीतरी दीपाच्या विरोधात ते एक वाक्य प्रोमोमध्ये आलंय, पण आता दीपा तुझा वनवास सुरू, त्याच्यावर मला इतकं बोललं गेलंय आणि इतकं वाईट साईड बोललं गेलंय. पण ते सगळंच वाईट साईड बोलणं सुद्धा मी पॉझिटिव्हलीच घेतो, कारण की ठीक आहे, म्हणजे लोकांना राग येतोय म्हणजे हे वर्क होतं. कारण विलनसाठी तेच असतं, जेवढे प्रेक्षक वाईट बोलणार तेवढे तुमची भूमिका तुम्ही चांगली वठवता. आणि जितकं प्रेक्षकांना राग येईल, जितकं दीपाला त्रास जास्त होईल, तितकीच दीपा नंतर हिरोईक फिगर म्हणून त्यातनं बाहेर येणार आहे. म्हणजे त्या त्रासातनं बाहेर पडण्यासाठी दीपा जो काही लढा देईल, तो जितका जास्त त्रास होईल तितकाच मोठा तो लढा असणार आहे. त्रासच कमी झाला तर तो लढाही छोटाच असणार आहे. मग दीपा मोठी कशी ठरेल? सो ते जे आपलं महत्त्वाचं आणि मुख्य पात्र आहे दीपा या मालिकेतलं, ती मोठी होण्यासाठी, ती मोठी करण्यासाठी तिच्यावर होणारे अन्याय, तिच्यावर होणारा त्रास, तिला होणारा त्रास सुद्धा तितकाच जास्त असला पाहिजे, तर ती त्यातनं बाहेर येताना तितकीच मोठी दिसेल परत. सो हे सगळंच खूप इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं, आणि त्यामुळे मजा येणार आहे करायला. कमेंट्स काही येऊ देत, निगेटिव्ह कमेंट्स आल्या तरी पण मी त्या अर्थातच पॉझिटिव्हली घेतो, कारण आत्ता निगेटिव्ह कमेंट्सच अपेक्षित आहेत. आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे दीपिका आणि कार्तिकी आतापर्यंत त्या छोट्या छोट्या होत्या, आता मोठ्या दीपिका आणि कार्तिकी प्रेक्षकांना दिसणार आहेत. पण त्या छोट्या दीपिका आणि कार्तिकीचे छोटे छोटे फॅन्स होते, तर त्यांना असं ऐकायला आवडेल की तुम्ही सेटवर कशी मस्ती करायचा, तुम्ही त्यांना मिस कराल का? नाही, अर्थातच. एक तर मला एक सांगायला आवडेल, छोट्या दीपिका आणि कार्तिकीचे फक्त छोटे छोटे नाही, खूप मोठे फॅन्स होते. म्हणजे मोठे मोठेही त्यांचे फॅन्स होते, कारण खरंच या दोन छोट्या मुली 1.5 वर्षापूर्वी या मालिकेत आल्या, जेव्हा पहिली लीप झालेली या मालिकेची. त्या लीप नंतर त्या 2 मुली आलेल्या या मालिकेत. आधी दीपिका आणि कार्तिकी ही कॅरेक्टर्स जेव्हा इंट्रोड्यूस झाली तेव्हा आम्ही थोडे साशंक होतो की आता 2 लहान मुली सेटवर येणार आहेत, सगळंच जबाबदारी असणार आहे, काय असणार आहे. पण त्या दोन्ही मुली हळूहळू इतक्या मिसळल्या. म्हणजे आधी दीपिका स्पृहा करायची आणि कार्तिकी सायशा बोहेर करायची. नंतर काही कारणामुळे सायशाला सोडावी लागली मालिका, पण त्यानंतर मैत्रेयी दाते आली, जिने पुढे कार्तिकीची भूमिका केली. पण या तिन्ही मुली ज्यांनी दीपिका आणि कार्तिकी साकारल्या, त्या ही 1.5 वर्ष इतके मिळून मिसळून या सेटवर राहिल्या. आणि त्या आल्यामुळे एक ऑलरेडी आमची मालिका सुरू होऊन 2 वर्ष झालेली. सो त्या जेव्हा आल्या तेव्हा एक तोचपणा जो आलेला प्रत्येकाच्या वागण्यात सुद्धा, सेटवरती सुद्धा, सगळेच एक म्हणजे त्या अचानक 2 आपल्यापेक्षा खूप लहान वयाच्या मुली सेटवर आल्यावर जी ऊर्जा, जी एनर्जी येईल सेटवर, ती अर्थात आलेली. आणि त्यामुळे सगळ्यांची काम करण्याची पद्धत बदललेली. आणि मग जशा त्या रुळल्या तसं अर्थातच त्यांच्याबरोबरची मजा मस्ती वगैरे, म्हणजे त्यांच्याबरोबर शूट करतानाचं शूटिंग शेड्यूल वेगळंच असायचं. म्हणजे आपलं जसं नेहमी ठरतं यानंतर हा सीन असेल, मग हा असेल, मग तो असेल, असं त्यांच्याबरोबर व्हायचं नाही. कारण त्यांच्या अंगाने आधी काम करावं लागायचं. सो त्यांचे सीन्स आधी काढून घ्यायचे, त्यांचं प्रायोरिटीने काम संपवायचं, कारण कमी तास काम केलं पाहिजे लहान मुलांनी. सो ते सगळंच वातावरण खूप वेगळं होतं. आणि मला वाटतं या तिन्ही मुलींनी खूप कमाल काम केलं. आणि त्या आल्यानंतर म्हणजे आधीसुद्धा रंग माझा वेगळा TRP वाईज चांगली होतीच, नंबर 1ची मालिका होतीच 2 वर्षापूर्वीसुद्धा. पण या 3 मुली, ही 2 छोट्या मुलींची पात्र, आणि या 3 मुली या मालिका झाल्यानंतर आपण जसं म्हणतो की मुलगी घरात आल्यानंतर लक्ष्मीच्या रूपाने येते, तसं मला वाटतं की या मालिकेच्या बाबतीत सुद्धा या 3 लहान मुली आमच्याकडे येणं हे कुठेतरी खूप एक या मालिकेला, त्याच्या व्ह्युअरशिपला, लोकांचा या मालिकेत असलेल्या इंटरेस्टला, या सगळ्यालाच त्याच्यातनं एक बूस्ट मिळाला.
आणि त्यानंतर जे TRPचे आकडे या मालिकेने बघितले, आणि तुम्ही बघितलं असेल ना, या मालिकेत लहान मुलं आली, त्याच्या आधी काही मालिकांमध्ये होती, पण या मालिकेत लहान मुलं आल्यावरती ज्या पद्धतीने वर्क झाली, त्यानंतर प्रत्येक मालिकेत लहान मुलाचं कॅरेक्टर आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक मालिकेत लहान मुलाचं कॅरेक्टर आलं आहे. सो मला वाटतं तेच सगळ्यात मोठं यश आहे रंग माझा वेगळाच्या क्रिएटर्सचं सुद्धा, जे कोणी या सगळे चॅनलमधले लोक, चॅनल EPs, क्रिएटिव्ह हेड्स, डिरेक्टर्स, निर्माते, सगळेच ह्याच्यावर काम करतात, त्यांचं तर यश आहेच. पण मला वाटतं त्या 3 लहान मुलींचं हे त्याहूनही मोठं यश आहे की त्यांच्या येण्याने आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, त्यानंतर इतर मालिकांना त्यांच्या त्यांच्या कथानकात तसे बदल घडवून तिथे सुद्धा लहान मुलांची पात्र इंट्रोड्यूस करावीशी वाटली. सो हे आय थिंक म्हणजे ही खूप मोठी कॉमेंट आहे इन इट सेल्फ. आणि आता एक शेवटचा प्रश्न, एवढी वर्ष ही मालिका करतोयस, आशुतोष आणि कार्तिक यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का? आणि जर नसतील तर आशुतोषला कार्तिक मधली कुठली क्वालिटी आपल्यामध्ये असावी असं वाटतं, किंवा तो बदल आपल्यामध्ये घडावा? नाही, जसं मी मगाशी म्हटलं की सिमिलॅरिटीज म्हणजे मला असं वाटतं की जितका समजूतदार कार्तिक आहे तितकाच मीही आहे असं मी समजतो. पण कार्तिक मला नेहमी खरेपणापेक्षा लांब वाटलाय थोडा, कारण तो इतका जास्त समंजस आहे आणि म्हणजे होता, आणि इतका जास्त प्रेमळ होता, आणि त्याला कधीच राग यायचा नाही, आणि तो सगळ्यांशी ही स्माईल ठेवूनच बोलायचा. तसं आशुतोषचं होत नाही. आज आशुतोषचा मूड खराब आहे तर त्याची ही स्माईल ठेवून तो नाही म्हणतो माझा मूड खराब आहे, आत्ता नको बोला, नंतर बोल्या. मग मी त्या माणसाशी नंतर येऊन प्रेमानेच बोलेन, पण तेव्हा नाही बोलणार, जे कार्तिक करायचं नाही. सो हा एक फरक आहे या दोघांमधला असं मला वाटतं. आणि कार्तिकमध्ये आत्ता जो होणारा बदल आहे, जो मी म्हटलं जो खरेपणाच्या जास्त जवळ आहे, तो मला थोडा आशुतोषसारखा वाटतो की त्याला राग आला तर तो चिडतोय, तो ते बोलून दाखवतोय, ते सांगतोय. म्हणजे अर्थात आशुतोष काही कटकारस्थानं करत बसलेला नाही आहे, पण खरेपणाच्या जास्त जवळ आहे, माणूसपणाच्या जास्त जवळ आहे असं मला वाटतं. आणि कार्तिकमधली कुठली एक गोष्ट माझ्यात असावी असं मला वाटतं. तर आधी जसा कार्तिक होता त्यातली मी सतत बरेचदा चिडण्याबद्दल आणि राग येण्याबद्दल यात बोललोय, पण मला वाटतं ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही गोष्टीवर आशुतोष खूप पटकन रिॲक्ट होतो. ती त्याची अत्यंत खरी रिॲक्शनच असते. मग तो आनंद असला तरी, तो राग असला तरी, पण मी खूप पटकन रिॲक्ट होतो. ते थोडंसं ऐकून घेऊन, थोडंसं डायजेस्ट करून, त्यावर विचार करून नंतर रिॲक्ट होणं जे कार्तिकमध्ये आहे ते आशुतोषमध्ये नाही आहे असं मला वाटतं, आणि ते आणलं पाहिजे. मग ती रिॲक्ट होण्याची भावना कुठलीही असू दे, आनंदाची असू दे, दुःखाची असू दे, चिडण्याची असू दे, काय अजून काही मत्सर असू दे, काही असू दे, जेलसीची असू दे, पण ती थोडा विचार करून त्याच्यावर थोडं त्याला वेळ देऊन नंतर रिॲक्ट होण्याची जी कार्तिकची क्वालिटी आहे ती असावी असं मला वाटतं. थँक्यू सो मच आशुतोष, तू इंटरव्ह्यूसाठी आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल, आणि तुमची मालिका एका वेगळ्या वळणावर आहे त्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमला न्यूज 18 लोकमतकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता एक्साइटमेंट तू आमची वाढवलेलीच आहेस, प्रेक्षकांना सुद्धा हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर असं वाटेल पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडणार आहे. तर आशुतोष, तुला काही प्रेक्षकांना सांगायचं आहे का त्याबद्दल? अर्थात प्रेक्षकांना हेच सांगेन की एकतर थँक्यू सो मच तुम्ही हा इंटरव्ह्यू घ्यायला आलात, कारण आमची मालिका इतके इंटरेस्टिंग वळणावर आहे. आणि प्रेक्षकांना हेच सांगेन जे इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला सांगितलं की आजवरचा टप्पा या मालिकेने तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादांमुळेच गाठलाय, आणि तो यापुढे तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादांमुळेच होऊ शकतो. जितके काही मेजर टप्पे आम्हाला गाठायचे आहेत, जितकं तुम्ही आमच्यावर प्रेम कराल तितकंच आम्हाला तुमचं मनोरंजन करायचं अजून हुरूप येईल. सो जसं प्रेम आजवर करत राहिलात तसंच प्रेम यापुढेही करत राहा, आणि पुन्हा एकदा आजवर जितकं प्रेम केलं त्यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यामुळे आशुतोषने सांगितल्याप्रमाणे तुम्ही महा एपिसोड पहा, पुढे काय होतंय ते पहा, आणि त्याचसोबत ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.